आरक्षणाच्या मागणीवरून सामाजिक वातावरण ढळून निघालं, तर दुसरीकडे आता लिंगायत समाजाची नवी मागणी समोर येते। लिंगायत समाजाने स्वतंत्र धर्म म्हणून मागणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता लिंगायत समाज आग्रही दिसतोय। कर्नाटकात जातीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाने आम्ही हिंदू नाही, स्वतंत्र धर्म आहोत अशी मागणी उचलून धरली। लिंगायत समाज 2014 पासून या मागणीकरता महामोर्चे काढतोय। महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात स्थापन केलेल्या पंथाचा पाया मात्र बीडमध्ये लिंगायत बांधवांनी या मागणीला विरोध केलाय। वेगळा धर्म मान्यता ही निवडणूक राजकारणाची खेळी असल्याचं बीडमधल्या लिंगायत समाजातल्या लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे कर्नाटकात पेटलेला वाद महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड या भागातही राजकीय आणि सामाजिक परिणाम घडवू शकतो असं बोललं जातंय। आताच लिंगायत हे स्वतंत्र धर्म म्हैसूर गॅजेट असताना 1871 साली म्हैसूर राजाने सुद्धा वेगळं लिंगायत धर्म म्हणून गणती केलेला आहे। त्यानंतर हैदराबाद गॅजेट असो, मुंबईचं गॅजेट असो, सर्व गॅजेटमध्ये लिंगायताची स्वतंत्र असं कॉलममध्ये गणती केलेलं आहे। परंतु 1947 साली 3 धर्माची मान्यता काढून टाकण्यात आली। यासाठी आपली स्वतंत्र एक व्यवस्था, आपली ओळख जपण्यासाठी या जातीय गणनेमध्ये आपण लिंगायत धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लावे व जात या कॉलममध्ये आपली पोट जात मेन्शन करावे, अशा मी तमाम महाराष्ट्रकरांना विनंती करतो। 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी हिंदू धर्मातील त्या काळातील काही अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करण्यासाठी या पंथाची निर्माण केलं। हिंदू धर्मातील सर्व सण त्याचप्रमाणे लिंगायतात साजरे केले जातात। सर्व चाली, रूढी, परंपरा या लिंगायत धर्मात हिंदू धर्मातील प्रमाणेच आहेत। परंपरेचा भाग आहे की ज्यामध्ये देवाला मानणं, तर आमचा देव हा भगवान महादेव असून त्या शैव पंथाचाच हा लिंगायत हा प्रकार आहे। यामुळं आम्हाला कुठल्याही वेगळ्या धर्माची आवश्यकता नाहीये। आम्ही हिंदू म्हणून जन्मलो आणि हिंदू म्हणूनच मरणार। आणि आता बातमी आहे